ह्यो पुतळा आज जर उभा नाही राहिला तर ह्यो भालजी तुम्हासनी जिवंत दिसणार नाही. मंडळी, हे नुसता वाक्य नाही, तर या वाक्यामागे दडल्या ती कोल्हापूरची अस्मिता आणि काळजातली शिवभक्ती. मंडळी, कोल्हापुरातल्या ऐतिहासिक असणाऱ्या छत्रपती शिवाजी चौकात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करण्यामाग तिथं कोल्हापूरकरांनी कसं आंदोलन केलं, तो ब्रिटिश गव्हर्नरचा पुतळा कसा हाणून पाडला होता, हे समज तर तुम्हासनी ठाव आहे. पण छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करत असताना बी तिथं लय काय काय घडलं होतं, हे मात्र तुम्हासनी ठाव नसेल. तेच आजच्या या व्हिडिओतनं मी तुम्हासनी सांगणार आहे. राम राम, मी कोल्हापुरी पोरगी तेजस्विनी. कोल्हापुरातल्या ऐतिहासिक असणाऱ्या छत्रपती शिवाजी चौकात छत्रपती शिवरायांचा पुतळा मोठ्या दिमाखात उभा आहे आणि तो बघताना आपल्याला बी लय अभिमान वाटतोय. आता तो पुतळा उभा करायच्या आधी त्या ठिकाणी त्या ब्रिटिश गव्हर्नर असलेल्या लेस्ली विल्सनचा पुतळा होता, हे बी तुम्हासनी ठाव आहे. आता तो ब्रिटिशांचा पुतळा हाय म्हटल्यावर कोल्हापूरकरांना पचल काय? तो येणाऱ्या जाणाऱ्यांना बघवत काय नव्हता, कारण ती ब्रिटिशांची निशाणी होती नव. त्यामुळे तो पुतळा कसा बसा हाणून पाडायचा हे कोल्हापूरकरांनी ठरवलंच होतं. काही धाडसी कोल्हापूरकरांनी डाव साधलाच आणि त्या पुतळ्याचं असं काही हाल केलं, अशी काही वाट लावली की नाही, तर तो लेस्ली विल्सनचा पुतळा बघायच्या बी लायकीचा राहिला नाही. शेवटी तो पुतळा तिथनं हटवण्यात आला. आता जागा तर रिकामी होती, त्या ठिकाणी पुतळा कुणाचा उभा करायचा हा प्रश्न होता. शेवटी आपल्या स्वराज्याचं राज असलेल्या छत्रपती शिवरायांचाच पुतळा तिथं उभा करायचा असं भालजी पेंढारकरांना वाटलं. मग शिवरायांचा पुतळा उभा राहतोय म्हटल्यावर कोल्हापूरकर विरोध करतील काय? झालं, ठरलं. पण परवानगी राहिली होती. शेवटी भालजींनी तवाचं जे रेसिडेंट साहेब होतं त्यांच्याकडे जाऊन इथं शिवरायांचाच पुतळा का उभा करायचा हे पटवून सांगितलं आणि त्यांनी बी तोंडी परवानगी बी दिली. तोंडी परवानगी मिळाल्या भालजींनी कामाला सुरुवात केली. शिवरायांचा पुतळा तयार करण्याची जिम्मेदारी सोपवली ती बाबूराव पेंटर आणि रवींद्र मिस्त्री यांच्यावर. पुतळा तयार व्हायच्या आधीच उद्घाटनाची तारीख बी डिक्लेअर केली होती. हळूहळू उद्घाटनाची तारीख जवळ येऊ लागली. सगळीकडे ही बातमी पसरली होती. कोल्हापूरकर बी आनंदात होत, कारण आपल्या स्वराज्याच्या राजाचा म्हणजेच छत्रपती शिवरायांचा पुतळा कोल्हापुरातल्या मध्यवर्ती चौकात उभा राहणार होता आणि तो कोल्हापूरकरांसाठी एक सणच होता. त्यामुळे समधी कोल्हापूरकर आनंदात होत. उद्घाटनाची तारीख जवळ येऊ लागली. पण नेमकं उद्घाटनाच्या आदल्याच दिवशी ध्यानात आलं की वतकाम करताना काहीतरी घोळ झालाय आणि तो पुतळा काही मनासारखा झाला नाही. आता करायचं काय? कारण समधीकडे तर बातमी पसरली होती, उद्याच उद्घाटन होतं. मग परिस्थिती पुढे माथा टेकतील ते कोल्हापूरकर कसले? ह्यातनच उभं राहिलं ते मदन मोहन लोहिया आणि त्यांचे दोस्त मंडळी. आणि तो पुतळा सवच करण्याची जबाबदारी अंगावर घेतली ती या मदन मोहन लोहिया आणि त्यांच्या दोस्त मंडळींनी. मंडळी, एका रात्रीत तो पुतळा सवच करणं ही काही खायची गोष्ट नव्हती. खरं कोल्हापूरकरांच्या काळजातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमापुढे त्या परिस्थितीनं बी हात टेकलं होतं. सकाळ झाली, उद्घाटनाचा दिवस उजाडला. सगळी गर्दी तिथं त्या चौकात होऊ लागली. लोक येऊ लागले. छत्रपती शिवरायांचा जयघोष होऊ लागला. तो आवाज आभाळापर्यंत जाऊन टेकू लागला. सगळं वातावरण शिवमय झालं होतं. घोषपथकं सुद्धा आली होती. सगळं वातावरण असं दणाणून निघालं होतं. पण नेमका पत्ता नव्हता तो छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा आणि लेखी परवानगीचा बी. आता करायचं काय? कारण लोकांच्या चुळबुळ बी वाढली होती. तणाव वाढत चालला होता. पुतळा अजून कसा आला नाही, सगळे टक लावून बसले होते. शेवटी डोळ्यात आग आणि काळजात शिवभक्ती असणारे भालजी पेंढारकर ताडकन उभे राहिले आणि गर्जना करावी तसं गरजलं. आज ह्यो पुतळा नाही आला तर ह्यो भालजी तुम्हासनी जिवंत दिसणार नाही. आणि काही योगायोग, तिकडनं लेखी परवानगी बी आली आणि त्या परवानगी पाठोपाठ छत्रपती शिवरायांचा पुतळा बी आला आणि त्या ठिकाणी मोठ्या दिमाखात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा राहिला. समदे कोल्हापूरकर आनंदित झाले. त्यांचा जयघोष त्या आभाळापर्यंत जाऊन टेकला. सगळं वातावरण शिवमय झालं. कोल्हापूरकरांसाठी तो जणू सणच होता. पब्लिक, तुम्हासनी पटणार नाही, खरं अवघ्या 18 दिवसात छत्रपती शिवरायांचा ह्यो पुतळा तयार झालाय. आणि मॉडेल म्हणून कोण उभं होतं माहितीये काय? कोल्हापूरचंच नट चंद्रकांत मांढरे. अशा प्रकारे ब्रिटिशांच्या गुलामगिरीला सुद्धा कोल्हापुरी इंगा दाखवत
त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजेच आपल्या स्वराज्याच्या राजाचा पुतळा मोठ्या दिमाखात उभा केला तो कोल्हापूरकरांनी. अशी ही कोल्हापूरकरांची शिवभक्ती हाय की नाही. कोल्हापूरकरांची शिवभक्ती म्हणजे टॉपचा विषय. पब्लिक ही माहिती तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका. आणि हो, पब्लिक वाढवायला बी विसरू नका. बाकी आतापुरती राम राम.